भाग 7 राम भरत भेट. भाऊपणाचं सर्वोच्च उदाहरण. कैकेयीने मागितलेल्या वरदानामुळे श्रीराम वनवासाला गेले आणि पुत्रवियोगाने राजा दशरथाने प्राण सोडले. ज्यावेळी भरत आपल्या आजोळहून अयोध्येला परतले तेव्हा त्यांना सर्व सत्य समजले आणि आपल्या आईने केलेल्या पापामुळे भरताला प्रचंड दुःख आणि पश्चाताप झाला. त्याने ठरवले की हे राज्य माझे नाही, यावर केवळ थोरल्या भावाचा म्हणजेच रामांचा अधिकार आहे. भरत अयोध्येतील सर्व प्रजा, माता आणि गुरुवशिष्ठांना घेऊन श्रीरामांना परत आणण्यासाठी वनाच्या दिशेने निघाले. श्रीराम त्यावेळी चित्रकूटात निवास करत होते. लांबून धूळ उडताना आणि सैन्याचा आवाज ऐकून लक्ष्मणाला वाटले की भरत युद्धासाठी येत आहेत. पण श्रीराम हसून म्हणाले, लक्ष्मणा, भरत राज्याच्या लोभाने कधीच येणार नाही. तो केवळ प्रेमापोटी आपल्याला भेटायला येत आहे. भरत जेव्हा रामाच्या समोर पोहोचले तेव्हा ते त्यांच्या चरणावर कोसळले. दोघांच्याही डोळ्यातून अश्रूंच्या धारा वाहू लागल्या. भरताने रामाला अयोध्येत परत चालण्याची विनंती केली. तो म्हणाला, हे राघवा, ही अयोध्या तुमची आहे. माझ्या मातेने केलेल्या चुकीची शिक्षा अयोध्येला देऊ नका. तुम्ही परत चला आणि राज्याभिषेक स्वीकारा. सर्व प्रजा आणि मातांनीही रामाला परतण्याची विनंती केली. परंतु श्रीराम अत्यंत शांतपणे भरताला म्हणाले, भरता, वडिलांनी दिलेले वचन पूर्ण करणे हा माझा धर्म आहे. सत्तेपेक्षा सत्याचे पालन करणे महत्त्वाचे आहे. मी 14 वर्ष वनवास पूर्ण केल्याशिवाय परत येऊ शकत नाही. रामांचा हा दृढ निश्चय पाहून भरत हतबल झाला, पण त्याने रामांच्या शब्दाचा मान राखला. भरताने एक अट घातली, जर तुम्ही येणार नसाल तर तुमच्या या सुवर्ण पादुका मला द्या. या पादुकाच अयोध्येच्या सिंहासनावर विराजमान होतील. मी केवळ तुमचा प्रतिनिधी म्हणून राज्याचा कार्यभार सांभाळेन. श्रीरामांनी आपल्या पादुका भरताला दिल्या. भरताने त्या पादुका आपल्या डोक्यावर धरल्या आणि जड अंतकरणाने अयोध्येकडे प्रस्थान केले. पुढची 14 वर्ष भरताने अयोध्येत न राहता नंदीग्राम येथे एका कुटीत राहून तपस्व्यासारखे जीवन जगले आणि रामाच्या पादुकांचे राज्य चालवले. ही कथा आपल्याला शिकवते, खरं प्रेम म्हणजे सत्ता मिळवणं नाही, तर एकमेकांसाठी त्याग करणं होय. राम भरत भेट आपल्याला शिकवते की नाती ही सत्तेपेक्षा आणि संपत्तीपेक्षा खूप मोठी असतात.